तर मुख्यमंत्रीपदावर शिंदेगडाचे नेते भरत गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी आपली प्रामाणिक इच्छा असल्याचं सांगतानाच यावेळी तरी आपल्यावर मंत्रिपदाची जबाबदारी द्यावी अशी इच्छाही गोगावले यांनी बोलून दाखवली आहे। शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। भरत सेठ, आपण जर बघितलं तर ज्यावेळी उठाव झाला होता त्यावेळी देखील तुमच्यावरती प्रतोदपदाची भूमिका होती। आता पुन्हा एकदा मोठ्या संख्येने तुमचे आमदार निवडून आले आहेत। आज सगळ्या गटमंडळाची बैठक आहे। आज नेमकी तुमच्यावरती कुठली जबाबदारी आणि एकूणच या निकालाचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? आता जबाबदारी घ्यायची झाली तर मंत्रिपदाची मिळावी असं आम्हाला वाटतंय आणि साहेब देतील असं पण आम्हाला वाटतंय। अच्छा, दुसरीकडे आपण बघतोय स्नेहल जगताप यांना उमेदवारी दिली। मूळच्या स्नेहल जगताप या काँग्रेसच्या होत्या, मात्र उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली। मोठी ताकद तुमच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तुमच्या मतदारसंघात लावली होती त्यांनी त्यांच्या परीने त्यांनी मेहनत घेतली, सगळं झालं, परंतु जनतेने त्यांना स्वीकारलं नाही, जनतेने त्यांना नाकारलं आणि भरत शेठला चौथ्यांदा स्वीकारलं। त्यामुळे मी जनतेचा आभारी आहे, माझ्या मतदार बांधवांचा, कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीतील सर्वांचा, की मला चौथ्यांदा ज्यांनी संधी दिलेली आहे त्यांचं अभिनंदन, आभार मानणं गरजेचं आहे। आपण बघतोय आता निकाल लागल्यापासूनच मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या चर्चा आणि तर्कवितर्क सुरू आहे। खरं तर ही निवडणूक आणि एकूणच महायुती एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन पुढे गेली होती। सर्वसामान्य मुख्यमंत्री म्हणून भाजपाने देखील आणि शिवसेना राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच चेहऱ्यावर निवडणूक लढली। पुढच्या काळात काय वाटतं, कोण व्हावा मुख्यमंत्री? प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, आमदाराला, पदाधिकाऱ्याला वाटतं आहे आपापल्या पक्षाचा व्हावा, तसं आम्हालाही वाटतं आहे की पुन्हा एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्री व्हावं। गैर तर काय आहे नाही त्याच्यात, परंतु जे बसून सगळं ठरल ते पण आम्ही स्वीकार। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत निवडणूक 2019 झाली, तेव्हापासून भरत सेठ थोडे अस्वस्थ होते। यावेळी पालकमंत्री भरत गोगावले की आदिती तटकरे? जनतेच्या मनामध्ये असेल ते जाणं गरजेचं आहे आणि जनतेला असं वाटतं आहे की भरत शेठ व्हावा आणि त्याप्रमाणे आम्ही तयारीला लागलेलो आहोत। अच्छा, यावेळी पालकमंत्रीपद शिवसेनेत एकच शेठ, भरत शेठ। तर आपण बघतोय भरत गोगावले यांनी आपल्याला यावेळी मंत्रिपद मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे आणि यासोबत पालकमंत्रीपद देखील आदिती तटकरे किंवा राष्ट्रवादीकडे न जाता हे पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं असाही त्यांचा आग्रह आहे। अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।